प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. आपला विषय प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स अर्थात समष्टी स्थूल अर्थशास्त्राची तत्वे. यातून प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची वेगवेगळी तत्व किंवा त्या अनुषंगाने असणारे वेगवेगळे ब्लॉक 1, 2 आपण पाहिलेला आहे. आता आपण ब्लॉक 3, या ब्लॉक 3 मध्ये महागाई आणि बेरोजगारी अर्थात इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंट कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात राहील या दृष्टीनं युनिट 8 मध्ये महागाईची कारणे आणि परिणाम या दृष्टीनं आपल्याला काही चर्चा करणं अपेक्षित आहे. कॉजेस अँड इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन म्हणजेच महागाईची कोणत्या प्रकारची कारणे आहेत आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीनं परिणाम होतो. महागाईची विविध प्रकारची कारणं या अनुषंगाने पाहायला मिळतील. एक मागणी किंवा मागणीच्या बाजूची चलनवाढ जी आहे ती कशा पद्धतीने घडून येते. मागणीजन्य वाढ किंवा अर्थव्यवस्थेमध्ये एकूणच आपण ज्या वेळेला महागाईचा शब्द पाहतो त्यावेळेला महागाई आणि बेरोजगारी किंवा बेकारी हे कशामुळे निर्माण होते, तर एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्याचं वातावरण असतं. दारिद्र्य किंवा बेकारी या दोन्ही संकल्पना खरं तर एकमेकावर अवलंबून असणारे आहेत. बेकारी का आहे आणि दारिद्र्य का आहे. दारिद्र्य आहे म्हणून बेकारी आहे, बेकारी का आहे तर बेरोजगारी आहे, किंवा आपण म्हणूया दारिद्र्य आहे म्हणून बेकारी आहे. तर यातून उत्पन्नाचे सोर्सेस निर्माण करणं, अर्थव्यवस्थेत एकूणच मागणी वाढण्याच्या दृष्टीनं क्रियाशील घटक म्हणून मानवाच्या दृष्टीनं आपण म्हणूया एम्प्लॉयबिलिटी क्रिएट करणं, रोजगार निर्माण होणं हे अपेक्षित असतं. एकूण रोजगार निर्मिती ज्या पद्धतीने वाढत जाईल त्याचा अंतिम टप्पा आपण म्हणूया की जेवढी जास्त रोजगार वाढत जाईल, लोकांकडे उत्पन्न वाढेल, तशा पद्धतीने अर्थव्यवस्थेतला पुरवठा हा जर वाढला नाही तर त्याच्या किमती वस्तूच्या वाढलेल्या आपल्याला दिसतील. कारण तुलनात्मकरित्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसं उत्पादन जर अवेलेबल नसेल तर त्या पुरवठा अपुरा असल्यामुळं मागणीच्या तुलनेत मागणी जेवढी जास्त असेल आणि पुरवठा अपुरा झाला तर किमती वाढतील आणि महागाईला सामोरं जावे लागेल किंवा किंमत वाढीला सामोरं जावं लागेल पहिल्या टप्प्यामध्ये. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण म्हणूया एम्प्लॉयबिलिटी जर वाढलेली असेल, रोजगार निर्मिती झालेली असेल, वेतनाचा दर किंवा वेतनाचा स्तर वाढलेला असेल तर त्या दृष्टीनं मागणीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर मागणी वाढून महागाईला आपल्याला सामोरं जावं लागेल. एका बाजूला आपण म्हणूया की जिथं उत्पादन घटलेलं असेल म्हणजे पुरवठ्याच्या बाजूने देखील आपल्याला म्हणता येईल की जिथं पुरवठा कमी असेल तर किमती वाढलेल्या असेल, मागणी जास्त झाली तरीही किमती वाढलेल्या असतील. म्हणजेच एकूण महागाई ग्राहकाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या वाढत्या किमतीला आपल्याला सामोरं जावं लागेल. या महागाईच्या अनुषंगाने त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, एकूण परिणाम कशा पद्धतीने होतोय, कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन. या इन्फ्लेशनच्या अनुषंगाने किंवा महागाईच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आपल्याला हे दर कशा पद्धतीने वाढतील, बदलतील हे पाहणं अगत्याचं ठरेल, अपेक्षित ठरेल. महागाई आणि बेरोजगारी जे आहे ते इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंट, महागाईची कारणे आणि परिणाम या दोन्हीच्या दृष्टीनं कॉजेस आणि इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन हा कशा पद्धतीने वाढतोय तो आपल्याला या प्रकरणाच्या अनुषंगाने, या युनिटच्या अनुषंगाने आपल्याला पाहायचा आहे. यातला इंट्रोडक्टरी पार्ट हा सुरुवातीला असेल. इंट्रोडक्शन म्हणून आढावा घेतलेला आपल्याला दिसेल. इन्फ्लेशनचे कॉजेस ऑफ इन्फ्लेशन जे आपण म्हणतो त्याची काही प्रमुख कारणं जर या ठिकाणी पाहिली तर मुख्य 4 कारणे या ठिकाणी दिलेली आहेत. नंबर 1 सांगितले मागणीच्या बाजूने चलनवाढ झालेली किंवा डिमांड साईड इन्फ्लेशन जे आहे म्हणजे मागणी जेवढी वाढत जाईल अचानक त्या एरियाची लोकसंख्या वाढलेली असेल. एक्झाम्पलसाठी आपण घेऊया की एखाद्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असण्याचे कारण म्हणजे समजा त्या ठिकाणचे शुगर फॅक्टरीचा विचार करूया आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये की शुगर फॅक्टरी काही कालावधीसाठी, विशिष्ट कालावधीसाठी 3-4 महिन्यासाठी ऊस तोडणी सुरू असते आणि त्यामुळे ऊस तोडणी कामगार जे असतात ते त्या एरियामध्ये मायग्रेट झालेले असतात. म्हणजेच तिथं लोकसंख्या वाढलेली असते आणि या वाढत्या लोकसंख्येची त्या एरियातली मागणी ही निश्चितपणे वाढलेली असते. म्हणून त्या ठिकाणी मागणी बाजूची चलनवाढ आलेली दिसून येते. त्याचबरोबर पुरवठा बाजूची चलनवाढ जी आहे, सप्लाय साईड इन्फ्लेशन जे आहे ते आलेले दिसून येतं. आणि महागाईचा संरचनात्मक सिद्धांत क्वांटिटी थिअरी ऑफ मनी हा देखील त्या अनुषंगाने दिसून येईल. म्हणजे पैशाचा प्रमाण सिद्धांत किंवा संख्यात्मक सिद्धांत
आहे आणि महागाईचा संरचनात्मक सिद्धांत स्ट्रक्चरल थिअरी ऑफ इन्फ्लेशन, रचनात्मक किंवा संरचनात्मक महागाईचा दर हा महागाईचे परिणाम इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन, महागाईचे परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतात, तर ते देखील आपल्याला परिणाम हे 5 परिणाम झालेले दिसून येतात. एक कर्जदारावर होणारा परिणाम आपण म्हणूया, जो इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन जो आहे तो डेबिटर्स जो आहे आणि क्रेडिटर्स आपण म्हणूया, कर्जदार आणि कर्ज घेणारा या दोघांच्या दृष्टीनं डेबिटर अँड क्रेडिटर, जो कर्ज घेतो तो आणि कर्जदार जो आहे जो देणार आहे त्याच्या दृष्टीने देखील याच्यावर परिणाम झालेला दिसतो. निश्चित उत्पन्न गट जो आहे, फिक्स्ड इन्कम ग्रुप जो आहे त्याचा देखील महागाईवर परिणाम होतो, त्यांचे देखील महागाईवर परिणाम झालेला दिसून येतो, कारण उत्पन्न त्या प्रमाणात वाढत नाही. निश्चित असं उत्पन्न असतं आणि त्या उत्पन्नाच्या आधारावरती आपल्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महागाईला सामोरं जावं लागतं. व्यापारी आणि गुंतवणूकदार त्या ठिकाणी ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत, ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स जे आहेत ते काही प्रमाणात बदललेले दिसतात आपल्याला. कृषक, ॲग्रिकल्चर, शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यावर होणारा महागाईचा परिणाम आपल्याला बघायचा आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटवरती किंवा शासनावरती कशा पद्धतीनं महागाईचा परिणाम होऊ शकतो, किंवा या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणले गव्हर्नमेंट, ॲग्रिकल्चर असेल, ट्रेड्स अँड इन्व्हेस्टर्स असेल, फिक्स्ड इन्कमवाले असतील किंवा फिक्स्ड इन्कमच्याच अनुषंगाने डेबिटर्स असतील किंवा क्रेडिटर्स असतील, जे कर्ज देतात आणि कर्ज घेणारे असतील, या दोघांवरती कशा पद्धतीनं परिणाम होतो तो या अनुषंगाने आपल्याला चर्चा करणं किंवा त्याची माहिती घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर आणि गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने जसं बघितलंय तसं कॉस्ट डिसइन्फ्लेशन जे म्हटलंय ते किंमत वाढीचा किंवा खर्चाच्या अनुषंगाने उत्पादनाचे जे घटक असतात त्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होतोय हा देखील या ठिकाणी इन्फ्लेशनचा किंवा महागाईचा दर वाढण्याची काही कारणं असल्याचे दिसून येतं आपल्याला. म्हणजेच एकूणच महागाईची कारणे किंवा त्याचे असणारे मागणीच्या बाजूचे, पैशाच्या पुरवठ्याच्या बाजूचे, त्याच अनुषंगाने पैशाचा पुरवठा सिद्धांत, त्या अनुषंगाने काही किंवा सप्लायच्या साईडने आपण म्हणूया संरचनात्मक दृष्टीने सिद्धांत काही मांडलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर महागाईचे परिणाम कर्जदार, निश्चित उत्पन्न गट, व्यापारी आणि गुंतवणूकदार यांच्या अनुषंगाने असणारा इतर घटक हे देखील विचाराधीन आहेत. कृषक, त्याचबरोबर शासन, डिसइन्फ्लेशनची किंमत, सारांश या अनुषंगाने देखील या बाबी या महत्त्वाच्या असल्याचं दिसून येतो. त्याचबरोबर इंट्रोडक्शनच्या अनुषंगाने आपण आता पाहिलं त्या अनुषंगाने या इंग्लिशमधल्या काही कन्सेप्ट आपण बघूया. इन्फ्लेशन रेशो कशा पद्धतीनं चेंज होतोय तो आपल्याला सुस्पष्ट होईल. ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगाने किंवा काही उद्दिष्ट या युनिटमध्ये जे आहेत ती कोणती आहेत, महागाईची प्रमुख काही कारणं जी आहेत ती स्पष्ट होतील. डिमांड पुल इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन जे आहे ती माहिती होईल किंवा या दोघांतला फरक समजायला मदत होईल. पैशाचा प्रमाण सिद्धांत आणि चलनवाढीचा संरचना सिद्धांत हा देखील या अनुषंगाने आपल्याला माहिती होईल. त्याचबरोबर लोकांच्या विविध वर्गावर महागाईचा परिणाम किंवा त्याच्या परिणामाच्या अनुषंगाने असणारी स्थिती ही कशा पद्धतीची आहे, कोणत्या प्रकारची आहे ती आपल्याला यावरून सुस्पष्ट होईल. एकूणच महागाई आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने होतोय, शेतकऱ्यांवर, उद्योजकांवर, सरकारवर कोणत्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो, लोकांना त्या महागाईतून कोणते घटक त्या ठिकाणी येऊ शकतात किंवा कशा पद्धतीतून बदलू शकतात त्या अनुषंगाने आहे. या युनिटमध्ये चलनवाढीची कारणे आणि परिणाम हा सुस्पष्ट होतात. नोबेल विजेते मिल्टन फ्रीडमन यांच्यामध्ये महागाई नेहमीच आणि सर्वत्र एक आर्थिक घटना असते. याचा अर्थ असा होतो की जेव्हा पैशाचा पुरवठा जास्त होतो तेव्हा महागाई ही नेहमीच जास्त असते. ठराविक कालावधीसाठी आर्थिक वाढ, चलनवाढ देखील महागाईला सुद्धा मानतात किंवा त्या अनुषंगाने असल्याची दिसून येते. खूप पैसा किंवा खूप कमी पैसा जो आहे तो काही वस्तूंचा किंवा खूप जास्त पैसा हा खूप कमी वस्तूंचा पाठलाग करत असतो किंवा त्या ठिकाणी खूप आपण म्हणूया की मौल्यवान वस्तू आहेत, समजा सोन्यासारखी वस्तू आहे तर त्याला खूप पैसे मोजावे लागतात आणि त्याची खरेदी करावी लागते. किंवा महाग असणाऱ्या वस्तू ज्या आहेत मग त्याच्यामध्ये हाय प्रोफाईलचे लोकांचे विचार करता महागड्या किमतीच्या गाड्या असतील तर त्याच्यासाठी खूप पैसा मोजावा लागतो आणि त्या ठिकाणी पैसा इन्व्हेस्ट झालेला दिसतो किंवा त्या ठिकाणी एक्सपेंडिचर झालेला दिसतो
आणि त्यामुळे खूप मोठा पैसा असतो की जो छोट्या वस्तूंच्या पाठीमागे लागलेला असतो, की जो जास्तीचा पैसा किंवा खूप कमी पैसा असतो आणि त्यातून जास्त वस्तू खरेदी करायच्या असतात. अशी असणारी स्थिती जर विचारात घेतली तर एकूण महागाई जी आहे ती वाढलेली दिसून येते. किमती त्या वस्तूच्या वाढतात, मूल्य त्या पद्धतीनं त्या वस्तूचं मूल्य वाढतं, त्यामुळे पैशाचं मूल्य हे घसरलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे महागाईला कारणीभूत ठरणारे काही समाजातले काही घटक आपण म्हणूया, तशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे महागाईवर परिणाम करणारे अनेक घटक असू शकतात. मग मागणी असेल, पुरवठा असेल किंवा इतर वस्तूच्या बाबतीत असतील, त्या कशा पद्धतीने बदललेल्या असतात. मागणी आणि पुरवठा ह्या संकल्पना ज्या आहेत त्याचा महागाईशी किंवा किमतीशी हा निश्चितपणे संबंधित असतो आणि किमतीमुळेच पुरवठादार आपला पुरवठा वाढवत असतो आणि मागणी करणारा जशा किमती कमी असतील, जेवढ्या क्वांटिटी जास्त वस्तू मिळतील त्या पद्धतीने आपली मागणी वाढवत असतो. परंतु अर्थव्यवस्थेतली स्थिती कशी आहे त्यावरती मागणी आणि पुरवठा हा अवलंबून असतो. मागणी पुरवठ्यात झालेला बदल हा किती प्रमाणात होईल, कोणत्या पद्धतीनुसार बदल होऊ शकतील, म्हणजे संरक्षण किंवा असुरक्षितता असेल त्या एरियामधलं किंवा त्या देशातली मागणी जी आहे ती अचानक वाढलेली असेल किंवा घटलेली असेल आणि लोकांना काही वेळेला काही वस्तू स्वस्त होत असतात तरी देखील तिथली मागणी जी आहे ती त्या तुलनेत वाढत नाही. त्यावेळेला अनेक घटना किंवा अनेक बाबी या घडून आलेल्या दिसतात. ठराविक कालावधीसाठी आर्थिक वाढ, चलनवाढ देखील महागाईला परिणाम करत असते. खूप पैसे किंवा खूप कमी वस्तूचा पाठलाग हा करत असतात. पैशाच्या पुरवठ्याशिवाय अनेक इतर घटक जे आहेत जे महागाईला कारणीभूत ठरतात. समाजातील विविध घटक वेगवेगळ्या प्रकारे महागाईवर परिणाम करतात आणि त्याचा एकूणच सहसंदर्भ किंवा संबंध दिलेला आपल्याला दिसून येतो. महागाईची कारणे, अंतर्निहित चलनवाढीची कारणे ज्यातून महागाई उद्भवते, मागणीच्या बाजूने जर विचार केला त्या बरोबरीनं पुरवठा हा वाढलेला नसतो आणि कमोडिटी ही तेवढ्या प्रमाणात न वाढल्यामुळे मागणी असल्यास पुरवठ्यापेक्षा जास्त किंमत वाढते. दुसरीकडे पुरवठा ओलांडण्यास मागणी किंमत कमी होईल. दोन्ही बाबतीत किंमत समायोजनपर्यंत होते आणि मागणी आणि पुरवठा हा समान असतो किंवा त्या पद्धतीत बदललेला दिसतो. तथापि एका प्रकरणाच्या अनुषंगाने बदलाचा स्रोत हा मागणीच्या बाजूने उद्भवतो, तर दुसऱ्या बाबतीत पुरवठ्याची बाजू ही अशीच प्रक्रिया एकूण मागणीच्या बाबतीत लागू होते आणि एकूण पुरवठा देखील हा सुरुवातीच्या प्रक्रियेवर अवलंबून असल्याचं दिसून येतो किंवा अंतर्निहित चलनवाढीची कारणे यातून सुस्पष्ट होतात. मागणी असल्यास पुरवठ्यापेक्षा जास्त किंमत वाढते. दुसरीकडे पुरवठा ओलांडल्यास मागणी किंमत कमी होईल आणि दोन्ही बाबतीत किंमत समायोजनपर्यंत होईल किंवा समायोजित केली जाईल आणि मागणी आणि पुरवठा हा समान आहे किंवा तथापि एका प्रकरणाच्या अनुषंगाने किंवा त्या स्रोताच्या अनुषंगाने मागणी आणि पुरवठ्यात कशा पद्धतीने बदल होईल ते आपल्याला यावरून सुस्पष्ट होईल. यातील महागाईचे वर्गीकरण हे दोन प्रकारे केलं जातं. नंबर एक, मागणी ताण किंवा मागणीच्या बाजूची चलनवाढ आणि खर्चदाब किंवा पुरवठा बाजूची चलनवाढ. कशा पद्धतीनं मागणी वाढू शकते ग्राहकाच्या दृष्टीनं आणि किंवा उत्पादकाच्या दृष्टीनं मागणी करणं अपेक्षित असतं, कारण उत्पादनाचे जे घटक असतात भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक याच्या किमती देखील वाढलेल्या असतात किंवा घटलेल्या असतात. त्यानुसार महागाई किंवा त्यानुसार वस्तूचा पुरवठा करताना त्या किमतीचा विचार हा केलेला असतो. खर्चदाब किंवा पुरवठा बाजूची चलनवाढ यावरून ती सुस्पष्ट होते किंवा तशा पद्धतीनं दिसून येईल. यातील पहिला जो परिणाम आहे किंवा महागाईचे जे कारण आहे ती मागणी बाजूची चलनवाढ. एकूण मागणी वाढवणारे घटक, मग मागणी वाढवणारे घटक असतील, त्यात मध्ये लोकसंख्या असेल, उत्पादन प्रक्रिया असतील, अशा अनेक घटक असतील की ज्याच्यामुळं सरकार देखील असेल की त्याच्यामुळे मागणी ही वाढलेली असते किंवा सरकारची आपण म्हणूया सरकारच्या दृष्टीने आपण म्हणतो की इलेक्शन्स असतील तर त्यावेळेला मागणी वस्तूंची वाढलेली असते. एकूणच कोणतीही वाढ होत नाही, परंतु बाजारपेठेतली वाढ ही झालेली दिसते. पुरवठा आणि मागणी बाजू किंवा मागणी पूल चलनवाढ होऊ शकते. त्यानुसार केन्सियन दृश्य मागणी ताण चलनवाढ होते जेव्हा एकूण मागणी उत्पादनाच्या पूर्ण रोजगार स्तरावर येऊ शकते किंवा त्या ठिकाणी पुरवठा ज्यामुळे चलनवाढ ही घडून येते किंवा चलनवाढीची स्थिती ही दिसून येते. त्या अनुषंगाने या ठिकाणी मागणी बाजूची चलनवाढ झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर एकूण मागणी C+I+G
आणि पूर्ण रोजगार यांच्यातील संबंध हा आउटपुट पातळी जर असेल तर एकूण मागणीत वाढ होईल, उपभोगात वाढ होईल, उत्पन्नात वाढ होईल, घट यामुळे होऊ शकते किंवा बचत किंवा कर कर दरात कपात या अनुषंगाने देखील दिसून येईल. गुंतवणूक दर कमी झाल्यामुळे व्यावसायिक स्वारस्य किंवा आशावाद आणि सरकारमध्ये वाढ ही देखील झाल्याचे दिसून येईल. त्या अनुषंगाने त्याचे बदल हे अनुभवायला मिळतील. गुंतवणूकदार किंवा दर कमी झाल्यामुळे व्यावसायिक स्वारस्य किंवा आशावाद आणि सरकारमध्ये असणारी स्थिती याचा देखील परिणाम हा झालेला असतो. महागाईच्या काळामध्ये जर दर कमी झाल्यामुळे व्यावसायिक स्वारस्य किंवा आशावाद निर्माण होतात की त्यांची गुंतवणूक ही इतर ठिकाणची कमी होते आणि वस्तूच्या उत्पादनाच्या अनुषंगाने गुंतवणूक वाढलेली असते. निश्चितपणे त्यातलं उत्पादन वाढतं आणि बाजारपेठेमध्ये पुन्हा पुरवठा वाढायला ही मदत होत असते. त्यामुळं याची मागणी तुलनात्मकरित्या गुंतवणुकीसाठीची कमी होते. त्यामुळं कंझ्युमर, इन्व्हेस्टमेंट आणि गव्हर्नमेंट या तिन्हीच्या अनुषंगाने पूर्ण रोजगार पातळी यांच्यातील संबंध हा आउटपुट पातळीच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येतो. सरकारमध्ये होणारी वाढ. आता LRAS हा जो वक्र आहे डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. AD1, AD2 त्याचबरोबर या ठिकाणच्या मागणी वक्र जर आपण पाहिला तो पुरवठ्याचा वक्र आहे आणि तशा पद्धतीने मागणी वक्र AD1, AD2, AD3, AD4, AD5 डिमांडचा जो वक्र आहे तो OX अक्षावरती OY1, OY2, OY3, OYFE म्हणजे या ठिकाणी LRAS या ठिकाणी जो समांतर बाजू दाखवलेला आहे तो OY अक्षावरती OI अक्षाला समांतर असणारी रेषा दिसून येतो. त्यावरून प्राइस जे आहे P1, P2, P3 आणि P4 असे झालेले आहे. P3 आणि YFE हा जो समतोल बिंदू दर्शवला आहे की या ठिकाणी यानंतर किमती कितीही वाढल्या तरी पुरवठा हा वाढवता येत नाही. त्यामुळे मागणीच्या बाजूने मागणी कितीही वाढत गेली तर त्या पद्धतीने किमती ह्या वाढतात. म्हणजे महागाई अशा पद्धतीनं AD4 पासून AD5 असेल किंवा त्याही वरती महागाई ही वाढत गेलेली दिसते. सुरुवातीच्या टप्प्यात काही प्रमाणात उत्पादन वाढेल तशा पद्धतीने त्या ठिकाणी किमती देखील थोड्या थोड्या वाढलेल्या दिसतात. परंतु कालांतराने उत्पादन यापेक्षा जास्त वाढू शकत नाही. त्यावेळेला एवढाच पुरवठा या ठिकाणी होईल आणि मागणीच्या अनुषंगाने विचार करता मागणी वाढतच जाईल. त्यावेळेला महागाईचा रेशो हा LRAS या प्रमाणात हा वाढत चाललेला आहे किंवा वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे डिमांड पुल इन्फ्लेशन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी वाढलेला दिसून येतोय किंवा या ठिकाणी तशा पद्धतीनं महागाई जी आहे ते डिमांड पुल इन्फ्लेशन चलनवाढ कॉस्ट पुश इन्फ्लेशनचा केन्सियन सिद्धांत जो आहे तो महागाईचे मूळ कारण आहे. पुरवठा बाजूचे घटक जसे की मजुरीच्या दरात वाढ किंवा कच्च्या दरात अनपेक्षित वाढ, साहित्य किमती, कॉस्ट पुश इन्फ्लेशन ही सहसा मजुरी महागाई प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. कारण मजुरी हा उत्पादनाच्या एकूण खर्चाचा महत्त्वपूर्ण भाग आहे, शक्तिशाली घटक आहे आणि अतिरेकी कामगार संघटना अनेकदा जास्त वेतनासाठी सौदेबाजी करतात. जर मजुरीच्या दरात वाढ झाली, मजुराच्या उत्पादकतेच्या वाढीच्या दराप्रमाणे नंतर सरासरी किंमत उत्पादन वाढत नाही किंवा त्या अनुषंगाने तसं बदलत नाही. त्यामुळे पुरवठ्याच्या बाजूची चलनवाढ आणि मागणीच्या बाजूची चलनवाढ आपण अगोदर पाहिली तशा पद्धतीनं मागणी दाब निर्मित तो घटक जो आपण म्हणतोय त्या अनुषंगाने ती किती वाढेल, कशा पद्धतीने वाढेल त्याचा अनुषंगाने भाग दिलेला आपण आकृतीमध्ये या मागणीची बाजू पाहिली. तशी इथं पुरवठ्याची बाजू किंवा इन्फ्लेशन जे आहे ते कशा पद्धतीने वाढतं, पुरवठा कमी किंवा जास्त झाल्यानंतर त्याचबरोबर मजूर लेबरच्या अनुषंगाने उत्पादनाच्या एकूण खर्चाचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि शक्तिशाली किंवा अतिरेकी कामगार संघटना अनेकदा जास्त वेतनासाठी सौदेबाजी करतात. जर मजुरीच्या दरात वाढ झाली, मजुरांच्या उत्पादकतेच्या वाढीच्या दराप्रमाणे नंतर सरासरी किंमत उत्पादन वाढत नाही किंवा त्या अनुषंगाने तसं बदललेलं दिसत नाही. जर कामगार संघटना
उच्च पातळीवर वाटाघाटी करण्यात यशस्वी झाल्या, मजुरी वाढ, उत्पादकता वाढ, नंतर उत्पादन खर्चाशी जुळत नाही किंवा वाढते स्थिती अशी दिसून येते. अशा परिस्थितीत उत्पादकांना वस्तूच्या किमती वाढवण्यास भाग पडते आणि सेवा किंवा ते तयार करत असणाऱ्या या प्रकारची महागाई वेतन पुश महागाई म्हणून ओळखली जाते. मजुरी पुश महागाईसाठी पूर्व आवश्यकता म्हणजेच कामगारांचे संघटन, त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही देखील आपल्याला विचारात घ्यावी लागेल. जर कामगार संघटना उच्च पातळीवर वाटाघाटी करण्यात यशस्वी झाल्या किंवा मजुरी वाढ, उत्पादकता वाढ आणि नंतर उत्पादन खर्चाशी जुळत नाही, त्याच अनुषंगाने अशी स्थिती दिसून येते. त्यामुळे त्याची परिस्थिती किंवा अशा परिस्थितीत उत्पादकांना वस्तूच्या किमती वाढवण्यास भाग पडते आणि सेवा ते तयार करतात किंवा या अनुषंगाने या प्रकारची महागाई वेतन पुश महागाई म्हणून ओळखली जाते किंवा मजुरी पुश महागाईसाठी पूर्व आवश्यकता किंवा घटक म्हणून विचारात घेतले जातात. त्याचबरोबर AS2 आणि AS1 या अनुषंगाने ED किंवा Y2 Y1 इन्कम लेवल जो आहे तो कॉस्ट पुश इन्फ्लेशन जो आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा कॉस्ट पुश इन्फ्लेशन रेशो जो दाखवलेला आहे AS2 आणि AS1 P1 P2 ED Y2 Y1 इन्कम लेवल जो आहे तो यावरून दिसून येतो किंवा या अनुषंगाने दिसून येणारा भाग दिसतो. P1 P2 यातील कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजेच खर्च दाब निर्मित महागाई जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं या ठिकाणी असणारा पुरवठ्याचा वक्र AS सप्लाय वक्र जो आहे तो वाढत्या किमतीला तो घटलेला दिसून येतोय. किंमत जरी वाढत असली तरी पुरवठा वाढणं हे शक्य नाही किंवा पुरवठा त्या तुलनेत कमी झालेला असतो, म्हणून किमती या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं OY1 OY2 याच्यात झालेला बदल हा प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येतोय. त्याच अनुषंगाने पैशाचा प्रमाण सिद्धांत किंवा या मागणी आणि पुरवठ्याच्या अनुषंगाचे काही निकष पाहिल्यानंतर, काही कारणे पाहिल्यानंतर केन्सियन अर्थशास्त्रज्ञांनी दिलेलं स्पष्टीकरण हे प्रतिबिंबित करते की मौद्रिक दृष्टिकोन मात्र केन्सियन स्पष्टीकरणापेक्षा वेगळा आहे. चलनवादी पैशाची मात्रा किंवा सिद्धांत वापरतात याच्या दुसऱ्या युनिटमध्ये किंवा चर्चा केली आहे. हा कोर्स किंवा महागाईची कारणे स्पष्ट करण्यासाठी एक्सचेंजचे समीकरण विचारात घेतो किंवा त्या अनुषंगाने सिद्धांत हे वापरलेले दिसतात. त्यामुळे पैशाचा परिणाम, पैशाचा सिद्धांत, त्या अनुषंगाने MV = PT किंवा PY where M = क्वांटिटी ऑफ मनी इन सर्क्युलेशन इन द इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेत असणारा एकूण पैसा किंवा पैशाचा असणारा पुरवठा, Y रिअल नॅशनल इन्कम किती आहे किंवा कशा पद्धतीने आहे आणि त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने त्या कालखंडात असणारे प्राइस लेवल जे आहे, किंमत पातळी जी आहे ती कशा पद्धतीने आहे. व्ही म्हणजे व्हॅलिडिटी ऑफ सर्क्युलेशन इन द स्पीड ॲट विच मनी सर्क्युलेट्स इन द इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेत पैशाचा असणारा भ्रमणवेग, तो भ्रमणवेग किती आहे, कशा पद्धतीने आहे आणि त्या अनुषंगाने पैशाची असणारी स्थिती या पैशाच्या संदर्भाने निश्चितपणे दिसून येते. त्यामुळे पैशाचा फिशर यांचा जो मांडलेला सिद्धांत आहे त्या अनुषंगाने MV = PT किंवा त्या अनुषंगाने MV = PY उत्पन्न, हा उत्पन्न रेशो कशा पद्धतीने आहे, किती बदलणार आहे, कोणत्या घटकाच्या अनुषंगाने त्याच्या किमती बदलतात हे निश्चितपणे दिसून येते. त्यामुळेच MV = PY वेअर किंवा या ठिकाणी क्वांटिटी ऑफ मनी इन सर्क्युलेशन इन द इकॉनॉमी आणि Y बरोबर रिअल नॅशनल इन्कम सांगितलेला आहे. प्राइस लेवल विचारात घेतलेले आहे. व्हॅलिडिटी म्हणजे भ्रमणवेगाच्या अनुषंगाने स्पीड ॲट विच मनी इन सर्क्युलेशन इन द इकॉनॉमी या अनुषंगाने देखील या ठिकाणी काही भाग हा विचारात घेतलेला आहे. महागाईचा संरचनात्मक सिद्धांत किंवा महागाईला स्ट्रिटन आणि अनेकांनी विकसित केल्याप्रमाणे चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत किंवा इतर लॅटिन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ महागाईच्या घटनेचे श्रेय देतात. स्ट्रक्चरल घटक किंवा स्ट्रक्चरल कडकपणा सामान्यतः
विकसनशीलतेमध्ये आढळतात. अर्थव्यवस्था ही स्ट्रक्चरल थेरी संसाधन अंतराचा संदर्भ देते. म्हणजेच कमी किंवा जास्त ही गुंतवणुकीपेक्षा अन्न टंचाई शेतीवरील अवलंबित्वाचा परिणाम हा पर्जन्यमान आणि परकीय चलनवाढीचा, कारण पर्जन्यमानाचा देखील महागाईवरच्या संरचनेवर परिणाम होतो. कारण शेती उत्पादन हे पर्जन्यमानावर अवलंबून असतं आणि भारतातलं जर आपण एकूणच उत्पादन पाहिलं, शेती उत्पादन जर पाहिलं तर ते नैऋत्य मोसमी वाऱ्यावर अवलंबून असतं आणि त्यामुळे तिथून येणारा पाऊस, त्या त्या कालखंडात येणारा पाऊस हा कमी किंवा जास्त किती प्रमाणात असतो, कशा पद्धतीचा असतो, तो दिसून येतो. त्यामुळे परकीय चलनाची टंचाई आणि खराब पायाभूत सुविधा, सोयीसुविधा जर चांगल्या पद्धतीच्या असतील, उदाहरणासाठी ट्रान्सपोर्टिंग असतील, वाहतुकीच्या सुविधा जर चांगल्या असतील तर त्याचा उत्पादन वाढीला फायदा होत असतो. त्यामुळं वाहतूक चांगल्या पद्धतीने विक्री ही शहरी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विक्री करणं हे सोयीचं होऊ शकेल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टिंग माल जो आहे, उत्पादनाची वाहतूक करणं सोयीचं जाईल. त्यामुळं परकीय चलनाची टंचाई जी आहे ती निर्माण होत असते आणि एकूणच महागाई वाढल्यामुळं आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळं एकूण अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी उत्पन्न वाढायला अनेक समस्या. आता महागाईचे होणारे परिणाम किंवा त्या अनुषंगाने असणारी महागाईची चलनवाढीमुळे पैशाचे मूल्य हे कमी होते आणि ज्यामुळे खरेदीदारात घट होते. जर एखाद्या व्यक्तीचे नाममात्र उत्पन्नापेक्षा जास्त दराने वाढत असेल, चलनवाढीचा दर हा तिची खरी मिळकत म्हणजेच किमतीच्या पातळीने भागलेले नाममात्र उत्पन्न हे किती आहे किंवा कशा पद्धतीनं किंमत वाढ होईल, ती कशा पद्धतीनं झालेली असते, महागाईचे परिणाम कसे अनुभवता येतील, चलनवाढीमुळे पैशाचे मूल्य हे कमी होते आणि ज्यामुळे खरेदीत घट होते. जर एखाद्या व्यक्तीचे नाममात्र उत्पन्नापेक्षा जर जास्त असेल, त्या अनुषंगाने जर बदलत असेल तर त्यावरून होणारा बदल हा निश्चितपणे दिसून येईल किंवा तशी त्याची जाणीव होऊ शकते. त्यामुळे चलनवाढीचा दर, तिची असणारी एकूण खरी मिळकत किंवा त्या अनुषंगाने असणारं वाढ. दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीचे नाममात्र उत्पन्न असेल, महागाई दरापेक्षा कमी असेल किंवा कमी दराने असेल तर त्याचे खरे उत्पन्न घटत जाते किंवा त्याच्या पद्धतीनं बदललेले दिसेल. व्यापकपणे प्रत्येक समाजात दोन आर्थिक गट असतात, निश्चित उत्पन्न गट आणि परिवर्तनशील उत्पन्न गट. हा निश्चित उत्पन्न गटापेक्षा सहसा त्याच्या महसूल किंवा त्या अनुषंगाने असणारा ग्रस्त चलनवाढीसह वास्तविक उत्पन्न हे घटलेलं असते किंवा त्याच्या पद्धतीनं बदललेलं दिसेल. दुसरीकडे व्हेरिएबल असलेले लोक, मग त्यामध्ये उद्योगपती असतील, व्यापारी असतील, रिअल इस्टेटवाले असतील किंवा त्या अनुषंगाने असणारे धारक सट्टाबाज असतील, यासारखे उत्पन्न मिळू शकते. वाढत्या किमती, त्या दरम्यान फायदा किंवा सर्वसाधारणपणे समाजाचा कोणता उत्पन्न गट आहे, महागाईचा फायदा किंवा तोटा कोणाला होऊ शकतो, महागाईचा अंदाज हा घेता येणं अपेक्षित असतं. त्यामुळं कोण करतो किंवा कशा पद्धतीने महागाईत बदल होईल त्याचा एक अंदाज या महागाईच्या कारणांवरून जसा आला तशा पद्धतीने ज्यांना महागाईचा अचूक अंदाज येतो किंवा ते सध्याची कमाई त्या अनुषंगाने समायोजित करू शकतात किंवा तशा पद्धतीने ते बदललेले घटक सुद्धा दिसून येतात. महागाईचे जे परिणाम आहेत ते अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने होतील किंवा एकूणच देशाची चलनवाढीमुळे पैशाचे मूल्य हे कमी होतं. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या वस्तूचं मूल्य हे सध्याच्या बाजारपेठेत आपण म्हणूया की 50 रुपये किलो असेल, एक्स नावाची वस्तू जर असेल 50 रुपये किलो आणि 50 रुपये प्रति किलो आपण म्हणूया, आणि याच वस्तूचं ज्या वेळेला 70 रुपये किलो होईल, 100 रुपये किलो होईल, त्यावेळेला त्या सुरुवातीच्या एककापासून किंवा 50 रुपयापासून मिळणारं जो काही तो एक्स वस्तू आहे, ती एक्स वस्तू ही किती मिळेल, तर साधारणपणे आपण म्हणूया की जर 100 रुपये एवढी किंमत झाली असेल तर नंतरचं मिळणारं एकक हे अर्धा असेल. म्हणजे 50 रुपयामध्ये केवळ अर्धाच एकक मिळेल किंवा पूर्ण एक एकक सुद्धा मिळणार नाही. म्हणजे 1 किलो एवढं समजा धान्य असेल तर 1 किलो एवढं धान्य मिळणार नाही किंवा 100 रुपये जर त्याची किंमत होते त्यावेळेला याच्यामधला झालेला बदल हा निश्चितपणे महागाईला त्या ठिकाणी कारणीभूत असतो. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हे वाढतं किंवा कशा पद्धतीने वाढलेलं आहे
कशा पद्धतीने बदललेला आहे, त्याच अनुषंगाने चलनवाढीचा दर हा तिची खरी मिळकत किंवा उत्पन्न रेषा आहेतलेला दिसून येतो. त्याचबरोबर दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीचे नाममात्र उत्पन्न असेल आणि महागाई दरापेक्षा कमी दराने वाढत असेल, तिचे खरे उत्पन्न हे घटत आहे किंवा व्यापकपणे प्रत्येक समाजात दोन आर्थिक गट असतात, निश्चित उत्पन्न गट आणि परिवर्तनशील उत्पन्न गट हा निश्चितपणे विचारात घेतला जातो. त्यामुळे या उत्पन्न गट सहसा त्याच्या म्हणून ग्रस्त चलनवाढीसह वास्तविक उत्पन्न गट हे विचारात घेतले जातात किंवा तशा पद्धतीने ते बदल झालेले दिसतात. त्यामुळे दुसरीकडे व्हेरिएबल असलेले लोक हे उद्योगपती असतील, व्यापारी असतील, रिअल इस्टेट असतील, धारक असतील, सट्टेबाज असतील, यासारखे उत्पन्न मिळू शकते किंवा वाढत्या किमती दरम्यान फायदा किंवा सर्वसाधारणपणे समाजाचा कोणता उत्पन्न गट आहे याचा देखील त्यामध्ये विचार केलेला असतो. त्यामुळे महागाईचा फायदा किंवा तोटा हा कोणाला होईल, कशा पद्धतीने होईल, तो या ठिकाणी दर्शवण्याचं कार्य हे झालेलं दिसतं. महागाईचा अंदाज बांधताना जे व्यापारी असतात किंवा उद्योजक असतात, आपण उद्योगपतींकडे विचार करूया की उद्योगपतींना महागाईच्या कालखंडात ज्या वेळेला किमती वस्तूच्या वाढतात त्यावेळेला पहिल्या टप्प्यात उद्योजकांना त्याच्यातून खूप फायदा होतो, कारण वस्तूचं उत्पादन हे कमी खर्च झालेलं असतं. परंतु उत्पादनाच्या घटकांच्या किमती जर वाढल्या तर महागाई त्या प्रमाणात वाढली नाही किंवा वस्तूच्या किमती जर वाढल्या नाही तर त्या तुलनेत उद्योजकांना फायदा होत नाही. परंतु वस्तूच्या किमती वाढत असताना उत्पादन घटक जर आहे त्याच किमतीचे असतील तर त्याचा फायदा निश्चितपणे उद्योजकाला होतो. आणि उद्योजक हा टिकाऊ वस्तूचं उत्पादन करीत असल्यामुळं व्यापारी हा मिळणाऱ्या वस्तूला वाढीव किंमत किंवा महागाईच्या काळामध्ये तो जास्तीची किंमत विकून हा जास्त नफा घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे उद्योगपती असतील, व्यापारी असतील, महागाईच्या कालखंडामध्ये त्यांना फायदा होतो. रिअल इस्टेटचे धारक असतील, सट्टेबाज असतील, त्यांना देखील महागाईच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर नफा होत असतो किंवा फायदा होत असतो. वाढत्या किमतीच्या दरम्यान त्यांना फायदा हा जाणवतो. सर्वसाधारणपणे समाजात कोणता उत्पन्न गट आहे किंवा महागाईचा फायदा किंवा तोटा कोणाला महागाईचा अंदाज आहे, कोण करतो किंवा कशा पद्धतीने होईल, त्या संदर्भातली ही माहिती ही दिसून येते. किंवा या ठिकाणी उद्योगपती असतील, व्यापारी असतील, रिअल इस्टेट असतील, यांना वाढत्या किमतीचा, सट्टेबाज असतील त्यांना त्याचा फायदा जाणवतो, कारण ज्यांना महागाई वाढल्यामुळे मिळणारा प्रॉफिटचा रेशो जो आहे तो जास्त प्रमाणात किंवा चांगल्या पद्धतीने मिळालेला दिसतो. एकूण प्रॉफिट ज्यावेळेस जास्त असतो त्यावेळेस उत्पादकांना आणखी उत्पादन घेण्याचं प्रोत्साहन वाढतं आणि वाढत्या उत्पादनामुळं पुन्हा मंदीकडे अवस्था गेली किंवा किमती घटल्या तर त्याच प्रमाणात उत्पादन हे थांबवावं लागतं किंवा उत्पादन हे कमी करावं लागतं आणि दीर्घकाळानंतर बेकारी येण्याची शक्यता असते. त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये महागाईची अवस्था जी आहे ती दीर्घकाळापर्यंत राहू शकत नाही. कालांतराने सर्वच उत्पादक उद्योजक त्या उत्पादन प्रक्रियेला सुरुवात करतात, तशा पद्धतीचं उत्पादन वाढवतात आणि वाढलेल्या उत्पादनामुळं एकूण अर्थव्यवस्थेत झालेले बदल किंवा वाढ याच्यामुळं उत्पादनाची प्रक्रिया, एकूण स्थिती जी आहे ती वाढलेली दिसते. तशा पद्धतीनं एकूण स्थित्यंतर झालेल्या बदलामुळं ज्यांना महागाईचा अचूक अंदाज आहे त्या अनुषंगाने उत्पादक हे आपलं उत्पादन करत असतात. कर्जदाराच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला किंवा यालाच दुसऱ्या शब्दामध्ये धनको आणि ऋणको असं म्हटलं जातं. कर्जदार म्हणजे जो कर्ज देतो तो आणि कर्ज घेणारा असे दोन या ठिकाणी विचार, कर्जदाते आणि कर्ज घेणारे या दोघांचा विचार करतात. महागाईच्या कालखंडामध्ये जर विचार केला तर कर्ज ज्यांनी घेतलेला आहे त्याचा फायदा होतो, कर्ज देणाऱ्यांना तोटा होत असतो, कारण वस्तूच्या किमती वाढत असतात त्या पद्धतीनं त्याचे जे काही भांडवल आपण म्हणूया, जे काही पैसे दुसऱ्याला दिलेले आहेत त्या कर्जाचा व्याजाचा दर हा तेवढाच असेल. त्या तुलनेत महागाईच्या रेशोनुसार ह्यात वाढ झालेली नसते किंवा महागाई वाढल्यामुळं कर्जाचे दर वाढत नाहीत आणि न वाढल्यामुळं एकूण उत्पन्नाला तितकंसं कर्जदाराचं वाढत नाही. उलट कर्ज घेणारा म्हणजे ऋणको जो वर्ग असतो त्याला फायदा होत असतो, धनको वर्गाला तोटा होत असतो महागाईच्या कालखंडामध्ये. त्यामुळे वाढत्या किमतीच्या काळात कर्जदारांना त्याचा फायदा होतो आणि कर्जदारांचे नुकसान, कर्ज ज्यांनी दिलेलं आहे
त्यांना नुकसान सहन करावं लागतं. जेव्हा किमती वाढतात तेव्हा पैशाचे मूल्य हे घसरते. वाढत्या किमतीनुसार पैशाचं मूल्य घसरलेलं असतं आणि घेतलेली रक्कम आपण म्हणूया की 5 वर्षासाठी आहे, ती परत देत असताना तेवढीच रक्कम दिली जाते, तेवढाच व्याजाचा दर दिला जातो आणि ऋणको जो आहे, ज्याने कर्ज घेतलेला आहे, तो त्या वस्तूचा वापर करत असतो आणि त्यामुळे ज्याच्यासाठी कर्ज घेतलेला आहे त्याचा तो फायदा घेत असतो. उलट कर्ज देणाऱ्याला त्याचा फायदा मिळत नाही. तुलनात्मकरित्या मिळणारा रिफंड किंवा मिळणारा परतावा, व्याजाचा दर आणि याचा विचार करता तो महागाईच्या रेशोच्या मानाने कमी असतो. त्यामुळं वास्तविक पैसे किंवा त्याच्या बाबतीत असणारी पैशाचे मोबदला या अनुषंगाने देखील विचार करतात त्याच्यामध्ये फरक असलेला दिसून येतो. त्यामुळे पैसे उधार घेतल्यापेक्षा पैशाचे मूल्य हे कमी होते. त्यामुळे कर्जाचा बोजा कमी होऊन कर्जदाराचा फायदा होतो. दुसरीकडे कर्जदार गमावतात किंवा त्यांना समान रक्कम परत मिळते. तरी जे पैसे त्यांनी उधार दिलेले आहेत किंवा त्यांना वास्तविक अटीमध्ये कमी मिळते किंवा त्या अनुषंगाने तसे बदल होतात, कारण त्यांचे मूल्य हे पैसा पडतो किंवा अशा प्रकारे चलनवाढीमुळे वास्तविक संपत्तीचे पुनर्वितरण हे झालेले दिसून येते. त्यामुळे कर्जदार वाढत्या किमतीच्या काळात कर्जदारांना फायदा होतो आणि कर्जदाराचे म्हणजे कर्ज घेणाराचा फायदा होतो आणि कर्ज देणाऱ्याला तोटा सहन करावा लागतो. जेव्हा जेव्हा किमती वाढतील त्या पद्धतीनं त्या कर्जदारांना, कर्ज देणाऱ्यांना, धनको वर्गाला हा तोटा सहन करावा लागतो. उलट किमती जर कमी झालेल्या असतील म्हणजे महागाईकडून मंदीकडे स्थिती असेल त्यावेळेला मंदीच्या कालखंडात धनको वर्गाला मोठा फायदा होतो, कारण वस्तूच्या तुलनेत या ठिकाणी मिळणारा व्याजाचा दर हा तेवढाच असतो आणि त्यामुळं वाढत्या किमतीला अशा पद्धतीचा फायदा घेऊन ऋणको वर्ग, धनको वर्ग या दोघांच्या दृष्टीने स्थिती ही आपल्याला दिसून येते. ऋणको वर्गाला कर्जाचा महागाईच्या काळात हा फायदा नेहमी होत असतो. त्यामुळे निश्चित उत्पन्न गट जेव्हा महागाई असते तेव्हा स्थिर पगार असलेल्या व्यक्ती हा तोट्यात असतात. त्याचे कारण असे की किमती वाढत असताना त्याचे पगार समायोजित करण्यास मंदी असते किंवा त्या स्थितीत दिसतात. कामगारांना फायदा किंवा तोटा होऊ शकतो. त्यांचे वेतन वाढत्या किमतीशी किती वेगाने जुळवून घेते यावर अवलंबून आहे. जर कामगार संघटना मजबूत आहेत किंवा कामगारांना त्याचे वेतन जगण्याच्या खर्चाशी जोडले जाऊ शकते आणि निर्देशांक किंवा अशा प्रकारे कामगार प्रतिकूलतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यास हा सक्षम होऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने त्याची उद्योग व्यवसाय उत्पादन हे वाढू शकतो आणि तशा पद्धतीने त्याच्यातले बेनिफिट्स हे निश्चित दिसून येतील. निश्चित उत्पन्न गट किंवा जेव्हा महागाई असते तेव्हा त्या स्थित्यंतराला तशा पद्धतीने बदल हे घडवलेले दिसतात किंवा बदलत्या स्थितीत असणारी स्थित्यंतर हे अनुभवायला मिळतात. व्यक्ती तोट्यात असतात किंवा त्याचे कारण असे किमती वाढत असताना त्यांचे पगार समायोजित करण्यास हे मदत करतात. कामगारांना फायदा किंवा तोटा होऊ शकतो. महागाईच्या कालखंडामध्ये दोन्ही स्थिती असू शकते, कारण निश्चित उत्पन्न गट जो आहे त्याच्यामध्ये कामगारांना महागाईच्या काळात तेवढ्याच वस्तूची खरेदी करता येते, परंतु वस्तूच्या किमती वाढल्यामुळं उत्पन्न त्या प्रमाणात वाढत नाही आणि त्याचा तोटा हा कामगारांना सहन करावा लागतो. काही वेळेला आपण या वस्तूच्या किमती कमी असताना निश्चित उत्पन्न असेल तर तो फायदा होतो, परंतु उत्पन्न घटल्यामुळं तो तोटा त्यांना सहन करावा लागेल, कारण उत्पन्न आहे तेवढंच असताना महागाईचा रेशो वरच्या बाजूला असेल किंवा वस्तूच्या किमती वाढलेल्या असतील त्यावेळेला पगारदार वर्गांना, नोकरदार वर्गांवर त्याचा विपरीत परिणाम किंवा तोटा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्यांचे वेतन वाढत्या किमतीशी किती वेगाने जुळवून घेते यावर त्याचा परिणाम किंवा त्याचा अवलंबित्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. जर कामगार संघटना मजबूत असतील किंवा चांगल्या कामगार संघटना असतील तर त्या मालक वर्गाकडून आपले हक्क, आपल्याला असणाऱ्या मागण्या ह्या पूर्ण करून घेऊ शकतात. त्याच्या मागणीवर होणारा परिणाम हा निश्चित चांगला असतो. त्यामुळे कामगारांना त्यांचे वेतन किंवा जगण्याच्या खर्चाशी असणारे जोडले जाऊ शकते. निर्देशांक अशा प्रकारे कामगार प्रतिकूलतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यास हे सक्षम होऊ शकतात. त्यात सक्षमतेचा विचार करता निश्चितपणे उत्पन्न त्या पद्धतीत बदललेले दिसेल. जेव्हा महागाई असते तेव्हा स्थिर पगारदार वर्गांना तोटा सहन करावा लागतो.
त्या अनुषंगाने, कारण त्याच्या किमती वाढत असतात. पगार किंवा समायोजित करण्यास मंद स्थिती किंवा तेवढ्याच प्रमाणात बदल झालेला दिसतो. कामगारांना किंवा तोटा होऊ शकतो. त्याचे वेतन वाढत्या किमतीशी किती वेगाने जुळवून घेते यावरती तो अवलंबून असणारा भाग हा दिसून येतो. जर कामगार संघटना ह्या मजबूत आहेत किंवा कामगारांना त्याचे वेतन जगण्याच्या खर्चाशी जोडले जाऊ शकते, निर्देशांक किंवा त्या अनुषंगाने असणारा कामगार प्रतिकूलतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने असणारे बदल हे सुद्धा स्पष्ट दिसून येतील. त्यामुळे महागाईचे परिणाम मजुरी वाढवण्यामध्ये अनेकदा अंतर असते आणि नियुक्ती आणि किमती वाढ अशा प्रकारे वेळेच्या वेतनामुळे कामगार गमावतात. शिवाय जर कामगार ठराविक कालावधीसाठी कंत्राटी वेतनात प्रवेश केला आहे किंवा जेव्हा किमती कमी होतात तेव्हा ते गमावतात. कराराच्या कालावधीत वाढ करणे सुरू ठेवतात. एकूणच मजुरी मिळवणे किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही देखील आपल्याला बघावी लागेल. त्यामुळं व्यापारी आणि गुंतवणूकदार मालकी उत्पन्न मिळवणारे जसे की उत्पादक, व्यापारी आणि रिअल इस्टेट धारकांना त्याचा फायदा होतो. वाढत्या किमतीच्या काळात किमती वाढत आहेत, त्यांच्या इन्व्हेंटरीचे मूल्य स्टॉकमध्ये असलेल्या वस्तू आहेत किंवा उत्पादकांना दुसऱ्या मार्गाने अधिक नफा मिळतो. इनपुट आउटपुट किमती सारख्या प्रमाणात किमती वाढत आहेत किंवा नाहीत हे विचारात घेणं अपेक्षित असतं. मजुरीचा दर आणि विशिष्ट कच्च्या मालाचा किमती ह्या वेळेच्या अंतराने वाढतात किंवा तशा पद्धतीने बदल होतात. व्यापारी आणि गुंतवणूकदार मालकी उत्पन्न मिळवणारे जसे की उत्पादक, व्यापारी आणि रिअल इस्टेट धारकांना त्याचा फायदा होतो. वाढत्या किमतीच्या काळात किमती वाढत आहेत किंवा त्याच्या इन्व्हेंटरीचे मूल्य हे स्टॉकमध्ये असलेल्या वस्तू आहे किंवा उत्पादकांना दुसऱ्या मार्गाने अधिक नफा मिळतो. इनपुट आउटपुटचा जर विचार केला तर किमती सारख्या प्रमाणात किंवा त्या अनुषंगाने कशा बदलतील त्याचा विचार करणं अपेक्षित आहे. मजुरी दर आणि विशिष्ट कच्च्या मालाच्या किमती या वेळेच्या दृष्टीनं किंवा त्या अंतराच्या दृष्टीनं कशा पद्धतीने आहेत ते पाहणं अगत्याचं ठरेल. व्यापारी आणि गुंतवणूकदार मालकी उत्पन्न मिळवणारे जसे की उत्पादक, व्यापारी आणि रिअल इस्टेट धारकांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या किमतीच्या काळात कशा पद्धतीने बदल होईल, त्यांच्या इन्व्हेंटरीचे मूल्य स्टॉकमध्ये असलेल्या वस्तू आहे किंवा उत्पादकांना दुसऱ्या मार्गाने अधिक नफा मिळतो. इनपुट आउटपुट कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात बदलू शकेल या दृष्टीने देखील सुस्पष्ट होऊ शकतो. मजुरी दर आणि विशिष्ट कच्च्या मालाच्या किमती या वेळेच्या अंतराने वाढतात किंवा तशा पद्धतीने त्या बदललेल्या दिसतात. व्यापारी आणि गुंतवणूकदार हा मालकी उत्पन्न मिळवणारे किंवा जसे त्यांचे वेगवेगळे घटक असतील त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. या ठिकाणी असणारा कृषीवादी किंवा शेतकरी वर्ग जो आहे त्यांच्यावर होणारा 3 प्रकारचे परिणाम किंवा 3 घटक हे वेगवेगळे दाखवलेले आहेत. जमीनदार किंवा जो केवळ जमिनीचा मालक असतो परंतु प्रत्यक्ष शेती करत नाही त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो. शेतकरी मालक किंवा स्वतः शेती आहे आणि तोच शेती देखील करतो आणि तोच मालक देखील आहे, म्हणजे जिथं अल्प भूधारक असतील, मध्यम भूधारक असतील आणि जमीनदारामध्ये जिथं मोठे भूधारक आपण सध्याच्या शब्दामध्ये असं म्हणू शकतो. त्यामुळे या तिन्ही घटकावर होणारे परिणाम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये भूमिहीन जे आहेत म्हणजेच मजूर आहेत तिथं महागाईच्या कालखंडात त्यांना मजुरीचे दर हे जर जास्त मिळाले तर त्यांना जास्त फायदा होतो, कारण पगार किंवा त्यांचे वेतन जे आहेत ते वेतनाचे दर वाढतात. त्या तुलनेत वस्तूचं उत्पादन, त्या तुलनेत वस्तूला असणाऱ्या किमती ह्या वाढतीलच असं नाही, परंतु त्या ठिकाणी लेबर म्हणून त्यांची किंमत वाढलेली असते, मजुरीचे दर वाढलेले असतात. त्यामुळं भूमिहीन जे असतात ज्यांना मजुरी किंवा कामावर असतात त्यांना मजुरी वाढल्यामुळं त्यांचे फायदे होतात, परंतु त्याचप्रमाणे जर वस्तूच्या किमती वाढल्या तर त्याचा त्या ठिकाणी तोटा होतो. किंवा कृषी कामगार वाढत्या किमतीमध्ये जमीनदारांचे नुकसान होते, कारण ते निश्चित होतात किंवा निश्चित त्यांना उत्पन्न असतं आणि त्याच उत्पन्नाच्या अनुषंगाने जर विचार केला तर अधिकचं कृषी कामगार वाढत्या किमतीमध्ये जमीनदारांचे नुकसान होते, कारण ते निश्चित उत्पन्नावरती अनेकांना कामावर ठेवलेलं असतं
त्याचबरोबर महागाई वाढते त्या प्रमाणात त्यांचे वेतनं वाढवावे लागतात, परंतु उत्पादन तेवढं प्रमाणात वाढत नाही. निश्चित पद्धतीनं जशा पद्धतीनं आपण दणको म्हणतो, कर्ज देणारे असतात, त्या अशा पद्धतीनं ज्यांनी सर्वसामान्यांना किंवा शेतमजुरांना काही भांडवल किंवा काही कर्ज दिलेले असतात आणि त्याच्यामुळं जमीनदारांना तितका फायदा होत नाही. उलट पैशाच्या किमती वाढल्यामुळं आहे त्या पैशातून अनेक खरेदी किंवा अनेक वस्तूची मागणी करता आली असते आणि त्यातून जास्त नफा मिळवता आला असता. पैशाची गुंतवणूक करून त्यातून नफा कमवणं हे जास्त सोयीचं होतं, परंतु जमीनदार वर्गांना वाढत्या किमतीच्या काळात फायदा होत नाही. शेतकरी मालक जे आहेत त्यांना त्या प्रमाणात उत्पादन वाढवून फायदा घेणं शक्य असतं. शेतकरी मालक जे त्यांच्या शेतीचे मालक आहेत आणि त्यांची मशागत ते स्वतः करतात, त्यांना उच्च महागाईच्या काळात शेतमालाच्या किमतीपेक्षा अधिक वेगाने वाढतात. त्यामुळं उत्पादन खर्च हा तितकासा वाढत नाही. त्यामुळं मिळणारा मोबदला हा जास्त प्रमाणात मिळतो किंवा जास्त फायदेशीर ठरतो. त्यामुळे शेतकरी मालक जे आहेत त्यांना अशा महागाईच्या कालखंडामध्ये महागाई होणारा परिणाम जर पाहिला तर तो चांगल्या पद्धतीचा होतो किंवा फायदेशीर ठरतो. आणि जे भूमिहीन आहेत, जमीन महसूल सारख्या प्रमाणात वाढत नाही, तशा वेळेला त्याचा फायदा होतो, परंतु भूमिहीनांना त्याचा जास्त फायदा किंवा आपण म्हणूया की त्यांचं वेतन हे वाढलेलं असतं. त्यामुळे शेतमालाच्या किमतीत वाढ, भूमिहीन शेतमजूर मात्र वाढत्या किमतीचा मोठा फटका किंवा तोटा शेतमालकाकडून त्यांची मजुरी वाढवली जात नाही. सरकार किमान वेतनात हे वारंवार सुधारणा करत नाही आणि कामगार संघटना आहेत त्या अनुषंगाने त्याचे बदल हे घडवून आणतात. त्यामुळे शेतमालाच्या किमतीत वाढ, भूमिहीन शेतमजूर वाढ, वाढत्या किमतीचा मोठा फटका आणि शेतमालकाकडून त्यांची मजुरी वाढवली जात नाही. त्यामुळे सरकार किंवा किमान वेतनात वारंवार सुधारणा करत नाही. त्या अनुषंगाने कामगार संघटना आहे किंवा त्या अनुषंगाने असणारे बदल हे देखील सुस्पष्टपणे दिसून येतील. शासन कर्जदार म्हणून सरकार आपल्या कुटुंबाच्या खर्चावर फायदा मिळवते. मुख्य कर्जदार कारण सरकारी रोख्यावर व्याजदर निश्चित असतात. किमतीमध्ये अपेक्षित वाढ भरून काढण्यासाठी वाढवली जात नाही. कर्जदार म्हणून ज्यावेळेला शासनाकडून किंवा सरकार कर्ज घेतं आपल्या वेगवेगळ्या कारणांसाठी, कुटुंबाच्या खर्चावर त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे शासनाकडून मुख्य कर्जदार कारण सरकारी रोख्यावर व्याजदर निश्चित असतात आणि किमतीमध्ये अपेक्षित वाढ भरून काढण्यासाठी वाढवली जात नाही. त्यामुळं द्यावा लागणारा परतावा हा शासनाच्या दृष्टीने जास्त असतो. त्यामुळं शासनाने वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतलेले कर्ज असतील तर त्याचेही मोबदले हे शासनाला द्यावे लागतात. त्या अनुषंगाने महागाईच्या कालखंडात किंवा महागाईमुळे त्याचा होणारा परिणाम जर या किमती वाढल्या तर तो शासनाला जास्त प्रमाणात करावा लागतो किंवा शासनाला हा खर्च जास्तीचा होत असतो आणि त्यामुळे अनेक समस्या हे निर्माण होतात. करदाते म्हणून फायदा मिळवण्यासाठी दरम्यान कमावलेल्या उत्पन्नावर कर एका अंतराने भरले जातात. वर्ष आणि करांचे वास्तविक मूल्य महागाईमुळे कमी झाले आहे. अशा प्रकारे सरकारी व्यवहार करताना घरावर होणारा परिणाम हा गुंतवणुकीचा असतो. कर्जदार म्हणून त्याच्या मालमत्तेचे वास्तविक मूल्य हे घटते आणि करदाते म्हणून त्याच्या दायित्वाचे वास्तविक मूल्य हे महागाई दरम्यान घटत असते किंवा तशा पद्धतीने ते बदललेलं दिसते. त्यामुळं कर्जदार म्हणून सरकार आपल्या कुटुंबाच्या खर्चावर फायदा मिळवते. मुख्य कर्जदार कारण सरकारी रोख्यावर व्याजदर निश्चित असतात. किमतीमध्ये अपेक्षित वाढ झालेली दिसते किंवा त्या अनुषंगाने भरून काढता येते. व्याजदर हे निश्चित असतात आणि किमतीमध्ये अपेक्षित वाढ भरून काढण्यासाठी वाढवली जात नाही. त्याच पद्धतीनं कर दरामध्ये किंवा करदाते म्हणून फायदा मिळवण्याच्या अनुषंगाने देखील शासनाला काही तरतुदी ह्या निश्चित कराव्या लागतात किंवा वास्तविक मूल्य महागाईमुळे कमी झालेलं असतं आणि म्हणूनच वास्तविक पैशाचं मूल्य जसं घटत जाईल तशा पद्धतीनं वस्तूचं मूल्य हे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. मग बाजारात महागाईच्या काळात कोणत्याही वस्तूचं मूल्य हे नेहमी वाढत असलेलं दिसून येतं आणि पैशाचं मूल्य हे तुलनात्मकरित्या कमी झालेलं दिसतं. जे पूर्वी आपण म्हणूया की पैशाचं मूल्य हे जास्त असतं आणि पैशाच्या मूल्याच्या मानाने त्या वस्तू झालेला बदल हा दिसून येतो. करदाते म्हणून फायदा मिळवण्यासाठी दरम्यान कमावलेल्या उत्पन्नावर कर एका अंतराने भरले जातात.
वर्ष आणि करांचे वास्तविक मूल्य हे महागाईमुळे कमी झालेले आहे. अशा प्रकारे सरकारशी व्यवहार करताना करावर होणारा परिणाम गुंतवणुकीचा असतो आणि कर्जदार म्हणून त्याच्या मालमत्तेचे वास्तविक मूल्य हे घटते आणि करदाते म्हणून त्याच्या दायित्वाचे वास्तविक मूल्य हे महागाई दरम्यान हे घट झालेलं दिसून येतं. इन्फ्लेशनची किंमत चलनवाढीचा परिणाम उत्पन्नाच्या पुनर्वितरणात होतो. कमी उत्पन्न गटांना सर्वात जास्त त्रास होतो. उच्च महागाईमुळे वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि लोकांमध्ये असंतोष, कधी कधी राजकीय अस्थिरता आणि पतन अनेक देशामध्ये सरकार त्यामुळे महागाईचे परिणाम तर होतातच आणि आर्थिक पण सामाजिक आणि राजकीय हे लक्षासह अनेक देश हे महागाईचा पाठपुरावा करतात व त्या अनुषंगाने इतर देशामध्ये देखील चलनवाढीचा परिणाम हा जाणून येत असतो आणि या परिणामामुळं उत्पन्नाच्या पुनर्वितरणाचा विचार हा करावा लागतो किंवा कमी उत्पन्न गटांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. जेवढं जास्त उत्पन्न असेल तेवढ्या प्रमाणात महागाईचा होणारा त्रास किंवा महागाईमुळे होणारं नुकसान हे कव्हर करण्याची क्षमता असते. परंतु एकूणच उत्पन्न जर कमी असेल तर उच्च महागाईमुळे वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि लोकांमध्ये असंतोष, कधी कधी राजकीय अस्थिरता आणि पतन होऊन अनेक देशामध्ये सरकार त्यामुळे महागाईचे परिणाम हे तर जाणवतातच, परंतु होताच आर्थिक आपण सामाजिक आणि राजकीय हे विचार करता लक्षात घेऊन किंवा त्या अनुषंगाने धोरण करते हे नेहमीच प्रयत्न करतात महागाई नियंत्रित करण्यासाठी. खरे तर भारतासह अनेक देश हे महागाईचा पाठपुरावा करतात आणि तशा पद्धतीनं महागाई कशी नियंत्रित करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जातात. आर्थिक धोरणाचे एकमेव उद्दिष्ट म्हणून लक्ष किंवा निर्धारित केलं जातं. आर्थिक धोरण किंवा आर्थिक उद्दिष्ट हे असते की आर्थिक विकास साध्य करणं. जेव्हा महागाई जास्त असते सरकारला एक कडक आर्थिक धोरण अवलंबावं लागतं किंवा राबवावं लागतं जेणेकरून एकूण मागणी असेल किंवा नियंत्रित होईल आणि महागाई कमी करण्यासाठीचे देखील धोरणं हे सरकार जाहीर करत असतं. त्यामुळे आर्थिक वाढीमुळे वित्तीय उद्दिष्टावर अवलंबून राहावं लागतं, कारण वित्तीय धोरणं म्हणजेच त्या ठिकाणी रोख राखीव निधीचं प्रमाण असेल, बँक रेटचं प्रमाण असेल, रोख स्वरूपातले असणारे इतर रकमा असतील किंवा आरबीआयने ठरवलेली एकूणच सर्व धोरणं ज्यावेळेला पाहतो ती कशा पद्धतीने बदलतात त्या अनुषंगाने महागाईचे दर हे नियंत्रित करता येऊ शकतात. केंद्र सरकार राज्य सरकारकडून आपली अंदाजपत्रकीय धोरणामध्ये जे कर विषयक धोरण राबवलेलं असतं ते प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित असतं. त्यामुळे टॅक्स स्वरूपातलं उत्पन्न हे जनतेच्या एकूण उत्पन्नातून किंवा खरेदीदार असतील, मागणीदार असतील त्यांच्याकडून ते काढून घेणं अपेक्षित असतं आणि त्या वस्तूच्या किमती ह्या वाढत्या स्वरूपात वाढतच जातात. त्यामुळं महसूल निर्मिती ही सरकारी खर्च असताना विकास दर हा मंदावलेला दिसून येतो किंवा त्याचा परिणाम त्याच्यावर जाणवतो. खर्च वाढल्यामुळे वाढते उच्च वित्तीय तूट ही केवळ एक स्रोत आहे. चलनवाढीचा त्यांनी असे धोरण हे अवलंबावे. महागाई कमी होणे क्रमप्राप्त आहे आणि शास्त्रीय किंवा अर्थशास्त्रज्ञांनी सुचवतात की निर्मूलन प्रक्रिया ही जलद असावी. या धोरणाला कधी कधी कोल्ड म्हणून संबोधले जाते. टर्की यांच्या मतानुसार निर्मूलनाचे सरकारी धोरण असावे. लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे की सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. ज्यावेळेला महागाई वाढत जाते, इन्फ्लेशन रेशो वाढत जातो, त्यावेळेला सरकारवरती लोकांचा किंवा जनतेचा विश्वास असावा लागतो आणि त्या विश्वासानेच सरकार योग्य पद्धतीची ध्येय धोरणं राबवणं हे देखील आवश्यक असतं. जशा पद्धतीने आरबीआय आपली ध्येय धोरणं, मध्यवर्ती बँक आपली ध्येय धोरणं राबवेल तशाच पद्धतीने सरकारकडून काही ध्येय धोरणं हे राबवण्याचं आवश्यक असतं आणि त्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील अपेक्षित असतात. त्याला मिळणारा प्रतिसाद हा कशा पद्धतीने आहे, मग तेवढ्या प्रमाणात ती धोरणं हे राबवणं अपेक्षित असतं. अन्यथा आर्थिक नुकसान हे सरकारच्या दृष्टीनं झालेले दिसून येतं. त्यामुळे महागाई कमी करण्याच्या दृष्टीनं डिप्लेशनच्या दृष्टीनं 7.4 मध्ये आपण मागच्या युनिटमध्ये पाहिलेलं आहे की चलनवाढ ही अशी परिस्थिती आहे की जिथे किमतीच्या पातळीत सातत्याने घट होत असते. इथे पुन्हा सातत्यपूर्ण किंमत पातळी हे शब्द वापरावे लागतात किंवा अशा प्रकारे
किंमत पातळी किंवा वस्तूची किंमत ही अपस्फीती म्हणून येणार नाही किंवा नोटाबंदीची परिस्थितीच्या काळात देखील मागणी एकूण पुरवठ्यापेक्षा ही कमी होते. म्हणजे नोटाबंदीचा परिणाम होऊन जर पैसाच नसेल तर लोकांची मागणी जर घटलेली असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये महागाई ही घटेल, मंदीची स्थिती येईल. परंतु त्याला पोषक असणारा ज्यावेळेला आपण इतर घटक बघतो त्यावेळेला पुरवठ्यापेक्षा कमी प्रमाणात जर मागणी असेल तर निश्चितपणे डिप्लेशन उत्पादनात घट होऊन बेरोजगारी वाढेल आणि सामान्यपणे दर्शवलेले आर्थिक क्रियाकलाप हे मंदावलेली किंवा आर्थिक वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला अनुभवायला मिळेल. एकूणच असणारी स्थिती ही कशा पद्धतीने आहे किंवा आर्थिक ध्येय धोरण जर आपण पाहिली तर डिप्लेशनच्या अनुषंगाने किमती ज्या पद्धतीने वाढत जात आहेत त्याच पद्धतीने जर कमी झाल्या किंवा काही प्रमाणात घटणं आणि नियंत्रित ठेवणं किंवा चलनवाढीचा परिणाम म्हणून उत्पन्नाच्या पुनर्वितरणात वाढ होणं अपेक्षित आहे. तशा पद्धतीने बदल होणं हे क्रमप्राप्त ठरेल. कमी उत्पन्न गटांना सर्वात जास्त त्रास होतो आणि उच्च महागाईमुळे वाढ झाल्यामुळे दिसून येणारे जे बदल असतील ते देखील मोठ्या प्रमाणावर जाणवतील. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष, कधी कधी राजकीय अस्थिरता आणि पतन होऊन अनेक देशामध्ये सरकार त्यामुळे महागाईचे परिणाम तर जाणवतीलच, त्याच अनुषंगाने होताना दिसतील. त्याचबरोबर आर्थिक धोरणकर्ते हे नेहमीच प्रयत्न करतात किंवा तशा अनुषंगाने त्याचे बदल होतील. महागाई नियंत्रित करण्यासाठी खरे तर भारतासह अनेक देश हे महागाईचा पाठपुरावा करतात किंवा त्या तसा विचार करून बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करणं हे कोणत्याही देशाचं उद्दिष्ट हे निश्चितपणे असतं. त्यामुळे अशा प्रकारे महागाई आणि एकूणच आपण मंदीची स्थितीवर चलनवाढ असेल, चलन घट असेल हे नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं सरकार आणि मध्यवर्ती बँक आपले प्रयत्न करत असते. कन्क्लुजनमध्ये किंवा सारांशाच्या रूपाने आपण पाहू शकतो चलनवाढीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक मागणी ताण निर्मित चलनवाढ आणि खर्चदाब निर्मित चलनवाढ ही जी आहे किंवा महागाई आहे ही दोन्ही प्रकारच्या महागाईमुळे एकूण किमतीत वाढ होते. अर्थव्यवस्थेत एकूण मागणी असताना डिमांड पुल इन्फ्लेशन होते. अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांसाठी अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक उत्पादक जे असतील ते उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही वस्तूचं उत्पादन हे अल्प कालावधीमध्ये वाढवणं हे काही उत्पादनात शक्य असतं परंतु सर्वच उत्पादनात शक्य नसतं. कडधान्याचं उत्पादन जर विचार केला तर किमान 4 महिन्याचा काळ, 6 महिन्याचा कालावधी हा लागत असतो. त्याचबरोबर पालेभाजीचं उत्पादन विचार केला तर किमान 1 महिन्याचा कालावधी 30 ते 45 दिवस कालावधी हा पालेभाजीच्या उत्पादनासाठी लागत असतो. त्यामुळं अत्यल्प काळ जर विचार केला तरी पण अल्प कालावधीत आणि अत्यल्प कालावधीचा विचार करता काही उत्पादन वाढवता येतात परंतु सर्वच नाही. दीर्घकाळात उद्योजक आपलं उत्पादन हे वाढवत असतात आणि त्याचा फायदा हे किती कालापर्यंत वस्तूच्या किमती बदलतात त्या अनुषंगाने होईल. अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांसाठी अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक वेगाने वाढ होते. उत्पादक क्षमता ही दुसरीकडे कॉस्ट पुश इन्फ्लेशन जेव्हा किमती वाढतात तेव्हा उद्भवतात आणि उत्पादन प्रक्रिया ही गट किंवा इनपुट वाढताना दिसतात किंवा जलद वेतन वाढते किंवा कच्चे उत्पादनाच्या अनुषंगाने किमती ही या प्रकारच्या महागाईची सामान्य कारणे आहेत आणि दीर्घकाळात चलन पुरवठा वाढल्याने चलनवाढ होते. तथापि अनेक व्यवहाराच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने चक्र हे आंतरराष्ट्रीय तेलाची किमती आणि विनिमयातील बदल सारखे घटक दर ज्यामुळे असतात किंवा जशा पद्धतीने दिसून येते तो भाग निश्चितपणे निर्माण होऊ शकतो. त्याच अनुषंगाने एकूण स्थितीत कशा पद्धतीने बदल झाला ते आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.